पहिलाच माझा अनुभव होता तो मालवणचा होता. अच्छा. म्हणजे आम्ही कसं होतो, आम्ही 3 मित्र म्हणजे मी, मंदार आणि मीत. हं. तर आम्ही इथून रात्री 11:30 वाजता निघालो. नाहीतर कधीची लोकं गोष्ट आहे ही अशी? हे साधारणतः 2004 आणि 5 कालावधीमधली अच्छा. गोष्ट आहे. हं. म्हणजे आता हे हं. कार घेऊन निघालोय, नॉट अ बाईक. ओके. माझा मित्रच चालवत होता, मंदार म्हणून चालवत होता. तर तो ड्रायव्हिंग करत होता. आता लागणार होतं संगमेश्वर. हं. तर संगमेश्वरला आम्हाला साधारणतः एक म्हणजे मॉर्निंग होणारच होती. म्हणजे एक 3:30-4 वाजता ना, ओके. एक असं ना आमच्या समोरून अशी एक सावली गेली. लिटरली आम्ही बोलत होतो आणि काहीतरी गाणी चालली होती. अशी म्हणजे हिंदी सॉन्ग चालू होते हं, हं, हं. कारमध्ये. तर तो पण असा त्याला पण असं डोळ्यावर झापड आले. म्हणजे असं कसं झालं, म्हणजे असं सफेद जशी सावली जाते ना, आणि पुढे गेलो आणि टायरच आमचा पंक्चर झाला. अच्छा. म्हणजे लिटरली. हं. तर गाडी मग साईडला गेली. मग आम्ही तिघेही उतरलो. म्हणजे जो मीत पण होता, मंदार पण होता. मंदार ड्रायव्हिंगच करत होता आणि मी फ्रंटला बसलो होतो हं, बाजूला हं. त्याच्या. तर बाहेर उतरलो तर बघतो तर टायरमध्ये खिळा घुसला होता. ओके. लक्षात घ्या, नाहीतर हं. असं बोलाल भूतप्रेत. हं, तर हं. खिळा घुसला होता. तर दिसतोय खिळा, एवढा मोठा खिळा. हं, हं. आणि खिळा घुसला तर आता बोललो मग आता स्टेपनी होती आमच्याकडे. हं. तर मग आम्ही ते टायर खोलायला चालू केली. खोलायला चालू झाली ना, तेवढ्यात ना एक ना थंड हवा, म्हणजे जशी आपण बोलतो ना, आम्हाला जशी स्पर्श करून गेली. अच्छा. मग आम्ही विचार केला, यार हे काय हे आहे, म्हणजे गोंधळ आहे. तर नंतर मग टायर खोलला. ओके. हं. टायर खोलला, बघतो तर एवढा मोठा खिळा घुसला होता. दिसतोय खिळा घुसलेला. परत आम्ही गाडी सगळं टायर बीर बसवलं आणि एक 3:30 वाजले होते साधारणतः. 3, अच्छा. 3:30च्या आसपास. हो, हं. 3-3:30च होते. आणि परत गाडी चालू केली. परत गाडी बसली. म्हणजे तोच टायर खाली तोच तर बसला. परत. परत ओके. बसला. स्टेपनीचा पण. तर अच्छा. म्हणजे गाडी स्टार्ट होते. जशी रनिंगला गेली तशी गाडी फसकन. आयला हे काय वेगळंच दिसलं. म्हणजे हं, आता हं. लिटरली आम्ही घाबरलो ना, की हे हं, काय आहे हं. म्हणून. मग नंतर मग बघतो, नंतर दरवाजा जसा उघडला ना, तसा धो-धो पाऊस आला त्यावेळेला. ओके. पाऊस आला तर मग आम्ही परत आतमध्ये गेलो. आता कसं खोलणार? आणि जवळ-जवळ लिटरली आम्ही 2 तास तिकडेच थांबलो होतो. म्हणजे त्या स्पॉटवर. म्हणजे सकाळचे 5 वाजले होते. कुठली वाईट शक्ती तर कुठे दिसत नव्हती. फक्त ती सफेद आकृती गेली. हं. त्यानंतर मग परत आता बोललो काय करणार? आता 5 वाजले मॉर्निंगचे. आता सकाळचे 5 वाजले. कारण 2 तास आम्ही तिथेच बसलो होतो. मग शेवटी काय झालं, की कसं-कसं ना एक तेवढ्यात ना तो दुधाच्या गाड्या असतात बघा, सकाळी मग सप्लाय हं. करतो आपण. तशी गाडी आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी पोहोचलो. तर ती गाडी म्हणजे त्या गाडीवाल्याला मग थांब, आम्ही गाडीमध्ये बसताना बघितलं ना, तर तो बोलला की एवढा म्हणजे पार्किंग लाईट चालू होत्या. तर तो बघायला आला, की बाबा कोण आहे म्हणून. तर ते बोलतं, आम्ही मग सांगितलं की असं-असं बघा आमचं टायर पंक्चर झाला आहे. तुम्ही विश्वास नाही करणार. टायर आहे ना जसाच्या तसा होता. अच्छा. म्हणजे कुठेच काय नाही. इव्हन आम्ही आधी डोळ्याला हे मारलं. तो भैय्या बोलला आम्हाला, जो कोण दूधवाला होता ना, सकाळी गाडी घेऊन जात होता. बोलतो, "अरे हं. पागल-बिगल हो गए क्या? उसका टायर पंक्चर हो गया. देखो पीछे मुड़ के." तर नंतर आम्ही बाहेर आलो. हं, बघतो हं. तर कुठे काय नाही. टायर चांगला. इव्हन आम्ही मुद्दामून मग बघायला गेलो ना, जो स्टेपनीमध्ये तो पण टायर चांगला. कुठे खिळा-बिळा काही नाही. आधीचा पण टायर चांगला होता. आधीचा पण चांगला होता आणि खिळा दिसला ना हो. हां, हां. खिळा होता ना त्याच्यामध्ये. आयला खिळा कुठे दिसलाच नाही. टायर चांगला. पण अच्छा. एकच गोष्ट सांगतो, की जी कोण हे होती अदृश्य शक्ती, हं. ती गाडीमध्ये प्रवेश नाही करू शकली होती. कारण पुढे शंकराची आणि हनुमानाची मूर्ती होती त्यांनी गाडीमध्ये त्याच्या. ओके. त्यामुळे कुठलाही त्रास झाला नाही. आम्ही गेलो मालवणला. हं. मालवणला गेलो, राहिलो. तर मिडबावला आमचा एक मित्र राहत होता. त्याचं नाव आता मी नाही सांगू शकत. तो पण यूट्यूबर आहे. त्यामुळे ओके. ते चुकीचं होईल. तो पण परत हे करेल. तर आम्ही त्याच्या बंगल्यावर थांबलो होतो. म्हणजे अच्छा. तुम्ही विचार करा ना, त्या बंगल्यामध्ये ना कोणच नसतं. हं. म्हणजे ज्यांच्या नावाने बंगला आहे ना, त्यांनी काय केलं होतं, हा मित्र आहे ना, जो कोण आहे यूट्यूबर, त्यांनी तो बंगला काय करायचा, म्हणजे ज्याच्याकडे कोण गेस्ट-बिस्ट यायची ना, तो त्याला द्यायचा म्हणजे ओके. झोपण्यासाठी. म्हणजे तुम्ही एन्जॉय करा, हे करा, तुम्हाला जे काय करायचंय ते करा. हं. पण आम्ही आम्ही कसं नॉर्मली ते कोण ड्रिंकिंग-बिंकिंगवाले कोण नव्हतो. कोण पिणारे-बिणारे कोण नव्हतं. तर आम्ही काय सांगितलं, आमचा काय फक्त एन्जॉयमेंटचा काय आमचा कोल्ड ड्रिंक आणि हे असेल फ्रीज-बीज प्यायलो हं. एवढंच. आणि निऱ्या होता ते मागवलं. तर त्यांनी ते अरेंज केलं आणि रात्री त्याने चिकन-बिकन मस्त मच्छी-बिच्छी होती खाल्ली-बिल्ली आणि आम्ही झोपलो. तर आणि कसं होतं त्याचं
बंगला टाईप होता. रात्री मग हा काय गेला, हा याच्या घरी आला. आम्हाला तिथे सांगितलं तुम्ही इथे थांबा. आम्ही तिघे थांबलो आणि रात्री काय झालं, वेगवेगळे आवाज यायला लागले तिकडे हो प्राण्यांची. अच्छा. जसे रातकिड्यांचे आवाज येतात बघा कसे, ते तुम्हाला माहिती आहे रातकिड्यांचे कसे आवाज येतात, तसे आवाज यायला लागले. आणि नंतर मग अचानक ना लाईटीचा पंखा बंद झाला. ओके. पंखा जसं बोलतो ना लाईट जाते ठक्कन, लाईट गेली. तर आम्ही लाईट गेली म्हणलं असेल एखाद्या वेळेला लाईट बीट क्रॉस कटिंग मध्ये घालवतात ना रात्रीची, लाईट बंद झाली. आणि नंतर आम्ही ज्या ठिकाणी होतो ना तिथे समोरच्या बंगल्यामध्ये लाईट दिसत होती. 11 पासून चालू झालेली स्टोरी आहे. 11:30ला आम्ही झोपलो, 12 वाजून 10 मिनिटं झाली असतील त्या वेळेला. तर मग मी बोलतो नाही रे काहीतरी गोंधळ आहे. तर नंतर मग परत लाईट आली. अच्छा. मी बोललो बघ आली ना लाईट आली. मग नंतर लाईट आली, परत गेली, परत आली. म्हणजे भागभग होता ना. आणि अचानक काय झालं की समोरचा जो दरवाजा होता ना, म्हणजे आम्ही जिथे झोपलो होतो तो खटकन उघडला. आता मेन दरवाजा कसा उघडणार, मेन दरवाजा जसा उतरला ना, असा सुसाट्यासारखा वारा आला ना, थंडगार वारा. आणि दरवाजा जसा बंद करायला गेलो ना, तसं ना मला कोणीतरी ना असं लात मारल्यासारखी वाटली पाठून. अच्छा. लात मारली ना तर मी इथून तिकडे उडालो अशी. ओके. सेम तसाच सिनेरो काय झालं, मीच बरोबर झाला. मी तसा म्हणजे कसा बाथरूमला गेला लघवीला. आणि तो म्हणजे मला लात मारलं. मी त्यांना बोललो नाही ही गोष्ट दोघांना, म्हणजे हे लोक परत पॅनिक होते, कारण मला ते अनुभव होते जुने, काहीतरी आहे इथे. तर मी बोललो आता ह्यांना सांगितलं, हे लोक परत बोलतील कुठे मला या जंगलात आणलंस, म्हणजे असं म्हणजे ते मला ब्लेम करतील ना, कारण ते कसं पहिल्यांदाच कोकण त्यावेळेला फिरायला आले असतील. तर त्यामुळे माझं मग ते आपल्या कोकणाचं नाव खराब होईल. तर मग ह्याने काय केलं, परत मीतला पण कोणीतरी ना असं हात वडल्यासारखं केलं. म्हणजे वॉशिंग मशीन म्हणजे आपलं वॉश बेसिनच्या इथे. मीत बोलतो अरे कोणीतरी हात वडलाय, आणि वरडत तो बाहेर आला. म्हणजे हात जसं वडतो ना आपला तसा वरडत बाहेर आला. तसा मंदार पण उठला, मी पण उठलो. आणि नंतर मग बघतो तर कुठे काय नाही. परत आहे ना ते रातकिड्यांचे आवाज यायला लागले. आणि तुम्ही लिटरली विश्वास नाही करणार, आमचा जो सोफा आहे ना, आम्ही बस मीतला बघायला गेलो बाथरूम मध्ये, ज्या ठिकाणी होता ना, जसं आता ह्या ठिकाणी आहे ना, तो सोफा तिकडे गेला. बापरे. आता हे तर काहीतरी गोंधळ आहे ना. नंतर जेव्हा मंदार मला बोलतो तुला काय डोकं अक्कल बिक्कल आहे का? मी बोललो काय झालं काय? बोलतो सोफा कशाला तिकडे नेलास? ते कोणी बघितलं नाही सोफा? नाही, ते दिसलंच नाही ना. हो, आम्ही ह्याला बघायला गेलो ना आतमध्ये, हा वरडला ना जोरात, म्हणून आम्ही दोघे पण उठलो ना धडकन आणि बघत गेलो ना आतमध्ये. तर बघतो तो सोफा तिकडे फिरला. आम्ही दोघे पण कन्फ्युज झालो, कारण त्यावेळेला हा एकतरी घाबरला होता. आणि मग तसंच आम्ही मग रात्री झोपलो, म्हणजे एक साधारणतः 2:30 वाजता झोपलो. तर मी काय बोललो त्याला, मीतला की मी खाली झोपतो, तुम्ही वरती झोपा. तो बोलतो नाही ना आपण इथेच झोपूया, बोलतो एकत्र झोपूया. मग मी काय केलं, मी खाली असं झोपलो, तो पायाखाली, म्हणजे जसं आपण असा मोठा सोफा होता ना, तर हे दोघे जण असे झोपले, कारण कसं एकदम गचडी होणार मग एकामेकांना फिरायला. तर मी त्यांच्या पायाखाली झोपलो. साधारणतः मला वाटतं 2:30 वाजले. 2:30 वाजता ना मला असं ना कोणीतरी असं वाटलं की धरून ना मला आपटलं कोणीतरी. म्हणजे जसं बोलतो ना असं एक पाय पकडले, एक हात पकडले ना, आणि एवढ्या जोराने खाली आपटलं ना, म्हणजे जेव्हा मी डोळे उघडले ना, बघतो तर मी जमिनीवर होतो, म्हणजे ह्या लादीवर. आणि मी जोरात वरडलो, तसे हे लोक उठले. तो मंदारला पण विश्वास नाही. अरे बोलतो तू खाली कशाला पडलास? तो बोलतो अरे मला असं वाटलं कोणीतरी आपटलं मला, म्हणजे डोक्याला लागलं माझ्या इथे, मानसी हे झाली तिरप्यासारखी. बोलते अरे हट तू झोपेत पडला. म्हणजे नॉर्मली आपण बोलतो ना की झोपेमध्ये उलंटी, पण मला असं लिटरली झोपेत असं वाटत होतं की कोणीतरी मला उचलतंय. मी बोललो ठीक आहे बाबा जाऊ दे. ह्या वाटतं परत आहे ना ह्यानी 3:30 हे माझ्यावर 2:30ला 2:45च्या आसपास झालं. आणि 3:30 काय 3:00 समजा, 3:15 काय 3:20चा टायमिंग असेल. हा गेला भाई आतमध्ये, म्हणजे बाथरूमला. अहो तुम्ही विचार करा, बाथरूम मध्ये जसं उघडला ना, एक बाई आहे ना अशी सफेद, अशी एक केस बिस अशी सोडलेली होती, सफेद कपडे घातलेले होते आणि सोडलेली होती, आणि रडत होती जोरजोरात. ह्यानी जसा दरवाजा उघडला ना, बघतो हा घाबरून परत आला वरडत, हे बाई आहे परत. बघा आम्ही जेव्हा तिकडे बघितलं ना, कोण नव्हतं. आम्ही काय केलं, ताबडतोब बॅगा उचलल्या ज्या होत्या ना भरलेल्या,
रूम पण लॉक नाही केलं, ते पण तसं सोडलं. आणि जे पळालो ना त्याच्या घराच्या इथे, कोणाच्या त्या मित्राच्या, जो कोण युट्यूबर होता ना मिडफॉलचा, त्याच्या घराच्या इथे गेलो. हा झोपला होता भाई. आणि म्हणजे त्याचं कसं होतं, कौलारू घर होतं. गेलो, दरवाजा ठाक 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 ठाक, त्याची आई आली ओरडत. आई बोलते, कोण ओरडत एवढं? म्हणजे ते गावच्या बाहेर का ना, त्या अशाच बोलतात. कोण आहे करताय अशी. तर आम्हाला बघितलं, तुम्ही काय करताय इथे बाबा? बोलतो, काकू तिकडे भूत आहे. बोलतो, काय? बोलतो, तिकडे भूत आहे. आम्ही म्हणजे घाबरत बोलतो, भूत आहे तिकडे. बोलतो, कुठे भूत आहे? बोलतो, बंगल्यावर. मग बोलतो, काय झालं काय? आम्ही एकदम म्हणजे बोलतात ना, हागरे मुत्रे जसं होतं ना माणूस, तसं झालं एकदम. तर आतमध्ये घुसलो. ह्याला आधी लात घातली, कोणाला? मित्राला. अरे बोललो, रांडेच्या. बोलतो, तू आम्हाला इथे कशाला बोलतो पाठवलं? बोललो. तो बोलतो, अरे नाही बोलतो. अरे बोलतो तू मला एक सांग, तिथे काय आहे खरं सांग. तो बोलतो, आता नाही, आता तुम्ही झोपा, उद्या सांगूया. मग त्या काकूनी नंतर आम्ही गपचूप झोपलो तिथे. 4:30 वाजले, आम्ही टावर पोहोचलो. आणि त्यांचं म्हणजे साधंसं असं घर बोलतात ना, खळं असतं सरवलेलं, ते मातीचं. शेवटी झोपलो ना, आयुष्यपत सांगतो, लिटरली खूप चांगलं झोपलो मी. आणि जेव्हा सकाळी आम्ही मी तर खूप घाबरूनच होतो, त्यामुळे मी 10 वाजता उठलो. 10-10:30. हे लोक पण जाम झोपले. म्हणजे 10:30-11 आम्ही उठलो. नंतर जरा बाहेर बिरालो, ओट्यावर. असं त्यांचा मोठा ओटा आहे खळ्याच्या इथे, खळ बोलतो तिथे. असं खुर्ची टाकून आम्ही बसलो होतो. तेव्हा तिचे वडील आले, म्हणजे मित्राचे माझ्या. मग त्यांनी, ते काका पण होते, ते पण आले होते मुंबईवरून सहज. तर आम्ही बसलो तेव्हा तो विषय निघाला, म्हणजे काय झालं होतं तुमच्या रात्री? तर मग मंदारने सांगितलं, बाबा मला ती बाई दिसली संडासात बसलेली. तर नंतर मग मी बोललो, मला उचलून आपटलं. मी बोलतो, मी बाथरूम मध्ये गेलो, वॉश मशीनला, तिथे मला हात ओढला. म्हणजे अनुभव झाला ना तो. आणि बोलतो, आम्ही जेव्हा उठून गेलो ना, तेव्हा रात्रीचे रातकिड्यांचे हे तर आवाज येतातच. म्हणतो, आमचा सोफा तिकडे गेलेला. म्हणतो, मग आता काय? तिकडे कोण आहे? म्हणतो, लाईट गेली. बोलतो अचानक. तेव्हा त्या काकाने आम्हाला सांगितलं की बाबा, त्या ठिकाणी, त्या बंगल्यामध्ये ना, ऑलरेडी म्हणजे ती जागा होती ना जिथे ह्यांनी बांधलाय, तिथे म्हणतात पहिलं हे होतं, म्हणजे बोलतात ना, जुनं आदिवासी लोक तेव्हा राहत होती, त्यांचं मशानभूमी होती तिथे. अच्छा. म्हणजे त्याने तेव्हा ते सांगितलं. बोलतात, म्हणून मी ह्याला पण सांगत होतो, म्हणजे आमच्या मित्राला ना, त्याला सांगत होतो की बोलतात, तुम्ही त्या लोकांना इथे झोपायला सांगा. पण ते कसं, त्यांना असं वाटलं की आता हे चांगल्या घरातले पोरं आहेत, तर बोलतात असे गावामध्ये. अरे मी बोललो, आम्हाला रस्त्यावर झोपलो असतो ना तरी चाललं असतं, पण बोलतो त्या भूत बंगल्यात पाठवलं असतो आम्हाला. तो पण वैतागला, मंदार पण बोलला त्याला. अरे बोलतो, तो आम्ही तुझ्या विश्वासावर इकडे आम्ही आलो. तो मला शिव्या घालायला लागला, कोण मंदार. मी पण बोलतो, अरे बाबा नको, इथे नाही थांबायचं बोलतो. मग आम्ही, म्हणजे त्यांनी जी उदाहरणं दिली ना, म्हणजे तिथे माणसं जळलेली आहेत, म्हणजे आता त्या जागेवर तुम्ही विचार करा ना, बांधलं तर ते शेवटी अडीअडचणी बांधणं पण चुकीचं आहे. पण ज्यांनी ह्याच्याकडनं, ते कसं होतं, पूर्वज टायमाचं होतं. आणि ह्यांनी काय केलं, ती जागा बघितली नाही आणि डायरेक्ट परचेस केली. कमी भावात कोणी सोडत असेल म्हणून बोलतात ना, ऑप्शन मध्ये मिळालेली प्रॉपर्टी लगेच विकत घेऊन. मी शेवटी काय बोललो, वास्तू दोष असतो ना, तो बघा. कारण माझ्या बाबतीत खूप अनुभव मोठे मोठे आलेले आहेत. मी तुम्हाला मागे किस्स्यामधून सांगितलंय, मेसेजच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते. त्यामुळे वास्तू दोष हा कंपल्सरी बघूनच वास्तू घ्या. कुठे पण जागा घ्या, जमीन घ्या. कारण का असं असतं, आपण ती जागा डेव्हलप करतो, पण ती नंतर त्या जागेमध्ये आपल्याला सुख शांती मिळेल नाही मिळेल त्याची गॅरंटी नाही. तर हा एक छोटासा किस्सा होता. आणि मला ऍक्च्युली ऑडियन्सला पण सांगायचं आहे की जसं दादानी आता सांगितलं की वास्तुदोषचा जो किस्सा होता, तोच तुम्हाला दादांचाच एक एपिसोड आहे आपला मागचा, हॉन्टेड हाऊस डोंबिवली. तर हा पॉडकास्ट संपल्यावरती तुम्ही तो जाऊन आवर्जून बघा. नंतर अजून एक मला एक डाऊट क्लिअर करायचा होता. बोला. आपण मागे 2 पॉडकास्ट शूट केलेले, त्यामध्ये दुसरा एक आपला भाग होता घाटात पाहिलेलं भूत. त्यामध्ये ऍक्च्युली ना एक नावाचा गोंधळ झाला होता सुरेश आणि सुशील मध्ये. तर तो ऍक्च्युली तो मला पण सांगायचंच होतं. ऍक्च्युली काय झालं, तो फ्लो मध्ये आहे ना, मी काय झालं, ऍक्च्युली माझा जो रिअल मित्र आहे तो सुशील कुमार पाटीलच आहे. ऍक्च्युली मी सुशीलला पण, जर आपलं पॉडकास्ट असेल तर परत मी एकदा सुशीलला घेऊनच येईल. मग सुशीलच्या थ्रू तुम्ही ऐका. आणि हा सॉरी, एक गोष्ट माफ करा, मी सांगायला एक विसरलो. ऍक्च्युली चिपळूणचा जो घाट आहे तो कुंभारली घाट आहे, आंबा घाट नाहीये. आंबा घाट हा पालीमधून बाहेर पडतो. मी ऍक्च्युली त्यावेळेला पण तो एक, म्हणजे कसं आहे,
ते बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी ते चुकून बोललो गेलो. ॲक्च्युली कुंभारली घाटच आहे तो, म्हणजे तो साताऱ्याला वरून येतो चिपळूणला. तर त्यामुळे काही असं चुकीचं काही कोणी मनामध्ये घेऊ नये. एखादी गोष्ट जर एखादा माणूस जर काही चुकून बोलला तर त्याला ते सारखं ट्रोल करणं तुम्ही हे बरोबर करा, आहे. बंद करा. अगदी एकदम एकदम खरं बोललात तुम्ही. आणि तुम्हाला सुद्धा कुंभरली घाटाचा तो भयानक किस्सा ऐकायचा असेल तर हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुम्ही तो जाऊन आपल्या चॅनलवरती बघू शकता, घाटात पाहिलेलं भूत. दादा वळूया आपण आपल्या पुढच्या हा. किस्साकडे. ऍक्च्युली काय झालं होतं माहितीये काय, की आम्ही, तुम्हाला माहिती असेल की विजयदुर्ग बद्दल माहिती असेल ना, तर तिथून आम्ही आहे ना विजयदुर्गावरून ना माझी बहीण, भावजी आणि मी, आम्ही ऍक्च्युली चाललो होतो मुंबई साईडला, म्हणजे अच्छा. मुंबईला निघालो होतो. तर त्यावेळेला काय झालं होतं की म्हणजे आता बोलतात, आता मी कसं सांगू तुम्हाला की म्हणजे ते आता एक घरगुती विषय झाला. पण ते आता कसं आहे, काही गोष्टी तुम्ही तुमच्या चॅनलद्वारे किती क्लिअर सांगाल नाही सांगाल मला माहिती नाही. तर आम्ही आहे ना असं म्हणजे तिथून आम्ही साधारणतः 7:30 वाजता निघालो, म्हणजे कुठून, विजयदुर्गवरून. तर तिथे आहे ना असं रस्त्याने निघताना भाऊजी माझ्या आता आता हा किस्सा आहे 2016-17चा ओके. किस्सा आहे. आणि काय झालं की ना पुढे आम्ही गेलो तर तिथे ना एक बाई अशी उभी होती. म्हणजे आता बाई म्हणजे असा हात दाखवला आम्हाला, म्हणजे अशी भयंकरच दिसत होती ती. म्हणजे असं म्हातारे वयामध्ये कसं असतं, अंग बिंग एकदम सुकुरलेलं असतं ना. तर माझी बहीण बोलली तरी पण नका थांबू. आता कसं होतं, ती बाई अशी लिटरली अशी झोपलेली होती. म्हणजे आता कसं असेल तुम्ही हा. समजून जा. तर आपण कसं माणुसकी नात्याने, आता 8 वाजले होते, आता संध्याकाळचे 8 वाजले म्हणजे रात्रीचेच 8 समजा. तर आम्ही उतरलो दोघे पण. बघतो तर ही बाई म्हणजे अशी म्हाताऱ्यासारखी, अशी म्हणजे बोलतात ना आकडी कशी येते एखाद्या बाईला तशी. मग तिचं आम्ही काय केलं, हातामध्ये चावीनी माहिती असेल, लाकडाने किंवा चावीने आपण आकड, ज्याला कोणाला फीट बीट येते, तर ती ही केलं. मग हिचा मी भावजीनी आम्ही दोघांनी तिला हे केलं, म्हणजे आवडलं. तर जरा तिचं चेहरा बिरा असा वाकडा तुकडा झाला होता, मग ते तोंडात असा फेस बीस येत होता. तर मग नंतर आम्ही काय केलं, मी बोललो आजी तुम्ही बरे आहेत ना, तर डोळे असे उघडले तिने. डोळे उघडले तर म्हणजे एकदम सुकुरलेली अवस्था असेल हा, असं पण नाही. भाऊजींना पण विचारा तुम्ही, भाऊजींना पण बोलवीन आमच्या. नंतर आम्ही पाणी, मी बोललो भाऊजींना जरा पाणी घेऊन या. तर मी पण लगेच म्हणजे काहीतरी काठी शोधायला गेलो तिची, आणि बघतो ना तेवढी ती म्हातारी गायब. लगेच लगेच गायब. म्हणजे आम्ही अशी पाठी वळून बघतोय ना, तर जसा हा स्पॉट आहे तशी म्हातारी गायब. म्हातारी गायब. मग आम्ही दोघे पण घाबरलो. म्हणजे आता लिटरली आता आता तर आपण तिला हाताने पकडलं आणि गायब कशी झाली, म्हणजे तुम्ही समजून जा. आणि नंतर काय झालं, पुढे गेलो आम्ही, बोललो भाऊजींना, बोललो चला निघायचं. म्हणजे आता कसं थांबायचं नाही ते, म्हणजे त्यांना पण कळालं आणि मला पण विचित्र कळालं प्रकार की काय विषय आहे तो. थांबायचं, निघायचं. आणि काय झालं, आम्ही तसंच आम्ही आमच्या गावी पोचलो. तर जे गावाचं नाव मी सांगणार नाहीये, त्या गावात पोचलो. आणि तिथे काय झालं, आई वडीलनी, ते लोक पण जॉईन होणार होते, ते लोक पण वाट बघत बसले की बाबा एवढा वेळ का झाला. पण भाऊ बिऊ वाट बघत बसले, एवढा वेळ का झाला. आणि काय झालं होतं त्याच वेळेला ना, आमची एक म्हणजे आजी होती, ती म्हणजे कशी खूप सिरियस होती. तर मग वडिलांनी सांगितलं की आता जर आपण अडकलो तर आपल्याला 12 दिवस थांबायला लागतील, बरोबर. आपण पाहिजे कार्याला येऊ. किंवा वडील बोलले तुम्ही थांबा, मी थांबतो, तुम्ही लोक जावा. आई आणि, तर आम्ही बोललो नको, तुम्ही लोक थांबू, आपण जाऊ, पाहिजे तर येऊ. म्हणजे असं नाही वाटलं, कारण पोरं लहान लहान मुलं होती ना भावाची पण. आणि भावाजींची पण मुलं पण होती, ते लहान मुलं घाबरणारी आजी होती ना, तिला बघून पण आलं. पण ते कधी पण तिचा जीव जाणारच होता. म्हणजे ते बोलतात ना, ते शेवटचा बोलतात ना, खर खायला, असं बोलतात ना आपल्या ह्याच्यामध्ये लोकांमध्ये, की ज्या व्यक्तीने जास्त खर खायला सुरुवात केली मग ती व्यक्ती थांबत नाही जास्त, असं म्हणतात. असं आमच्या पूर्वजांपासून, आजोबांपासून आम्हाला सांगितलं होतं. गाडीमध्ये बसलो, गाडी स्टार्ट केली आणि भाव चालवायला लागला. पावसच्या अगोदर मला असं वाटतं 2-3 किलोमीटर अगोदर एक सुसाट असा एक वळण लागतं. तर वळणाचं मला नाव माहिती नाही. म्हणजे एकदम असं त्या बाजूला लेफ्ट साईडला स्मशानभूमी आहे. ओके. लेफ्ट साईडला. तर काय झालं ना, एवढा जोरात पाऊस आला ना, आणि मे बी काहीतरी त्यावेळेला पावसाचा सीझन पण नव्हता. आणि आम्ही चाललोय, अपडेट घेतोय गावातना की बाबा काय चाललंय काय चाललंय. आमचे काका होता ना गावाला, त्याला मी फोन करतोय, बाबा काय चाललंय, कसं आहे अजून तब्येत. ती बोलते काय म्हातारीचं काय खरं नाही दिसत, असं बोलली ती ही जाताय वाटतं, असं पण बोलला काका. पुढे काहीतरी मला असं वाटतं हे लागणार होतं, गावखडीचा एरिया काहीतरी लागणार होता काय. तिथे आम्हाला फोन आला गावखडीच्या एकदम खोऱ्यामध्ये, की म्हातारी गेली.
कोण? ओके. आजी. ती बोल अरे ती गेली म्हातारी, मग काय करताय? बोला आता एक काम कर, बोललो आता आम्ही ऑलमोस्ट आता आम्ही खोटं बोललो तिकडे वडिलांनी. म्हणजे वडिलांना पण ते चुकीचं वाटत होतं, पण नंतर बोललो शेवटी लहान लहान पोरं आहेत, कुठे घेऊन परत रिटर्न जाणार, तुम्ही विचार करा ना, ऑलरेडी असं झालं होतं. मग ते शेवटी आमचे सगळे फॅमिली मेंबरने डिसिजन घेतलं की सांगा आम्ही आता ऑलमोस्ट रत्नागिरी पोचलोय. तर मग असं सांगितलं, पोचलो नव्हतो रत्नागिरीमध्ये सिटीमध्ये. तर आम्ही बोललो पोचलो. तर काय झालं, पुढे गेलो आणि काय बोलतात ते हे झालं, म्हणजे असं समोर ना असं धुकं धुकं दिसायला लागलं. भाव अच्छा. चालवत होता, म्हणजे असं हम्म. पूर्ण धुकं असतं ना, सगळं सफेद सफेद सफेद, असं हम्म. धुकं यायला लागलं आणि पाऊस त्याच्यात जोरजोराने पडत होता. आणि काय झालं, आमचे भाऊजी पण म्हणजे वडिलांनी पण एवढे हुशार आहेत की त्याने अंडी आईने आमच्या, ते जे तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, तोच किस्सा इथे परत आलाय. तर अंडी घेतली होती आणि मच्छी होती, बाकी काय नाही घेतलं होतं, मच्छी घेतली होती. पुढे बघतो तर ना सगळीकडे ना असे मोठमोठे जनावरं असतात बघा, हे येतोय काय बोलतात ते, म्हशी म्हशी, अच्छा. बैल बिल म्हशी म्हशी अशा आजूबाजूला फिरतायत. तर भाऊजी असे म्हणजे भाऊ असा चालवतोय गाडी आणि मी बघतोय की सगळी जनावरं आहेत इथे आजूबाजूला. तर मी बोललो अरे हळू घे, लागेल बिगेल. नाही ना, टेन्शन नको घेऊ. आणि कसं होतं पुढे एकदम ना सफेद सफेद, म्हणजे धुकं कसं असतं आपण जर फोग बोलतो ना त्याला, तसं एकदम फोग आलं होतं आणि पाऊस एवढा जोरात पडत होता ना की त्याला वायपरला पण ते पाणी थांबत नव्हतं. मी शेवटी त्यांनी काय केला, फडकानी, तरी जात नव्हतं. इव्हन त्यांनी हे पण लावलं, हीटर पण चालू केलं गाडीचं आतलं कारचं, त्या हीटरमध्ये पण ते जात नाही. नंतर असा मारतो आणि कसं आहे, तो जर असं जोराने मारला ना, मग शेवटी काय केलं, ह्याला दिसलंच नाही ना, त्याने असा फटका मारला ना, तो थोडक्यात वापरला, नाही तर गाडी पूर्ण दरीत गेली असती. लगेच त्यांनी ब्रेक मारला, म्हणजे जेव्हा आम्ही ब्रेक मारला ना आणि गाडी तिकडेच थांबवली एकदम स्टीड, आजूबाजूला कोण नाही, पूर्ण सामसून. आई आणि वडील, मी मोठी गाडी होती ना, ते पाठीमागे बसलो होतो, म्हणजे पाठच्या सीटवर. तर मी उतरलो, मी बोललो एक काम कर, तू गाडी थांब. मग वडील आधी उतरले सीट बाहेर निघताना, मग तिथून पाठोपाठ मी उतरलो. बघतो तर मग काय बघतोय की 1 फीट म्हणजे बाकी होतं, आई शपथ सांगतो, अंगावर एकदम शारा आला. हा एकदम 1 फीट बाकी होतं. जर 1 फीट जर त्यांनी क्रॉस मारली असती ना, गाडी खाली गेली असती डायरेक्ट दरीमध्ये. मग तशीच त्याने, मी त्याला बोललो एक काम कर, हळू हळू हळूहळू घे. आणि पुढे बघतो ना तर कुठे काय नाही. आणि पाठचं काय झालं, टायर एकदम पंक्चर. सेम म्हणजे मागचा किस्सा ह्या साईडचा भाऊजी जिथे बसले होते ना, तो टायर पंक्चर. अच्छा. मग नंतर मग परत काय केलं आणि पुढे बघतो ना तर हे काढलं, टायरामधलं जे बोलतो ना आपण, जॅकव्हील काढलं ना, ते टायर पण निघत नव्हता. विषय समजून घ्या, टायर पूर्ण बसला, तो टायर निघत नव्हता. परत भावाची शिव्या द्यायला लागले याला, म्हणजे भावाला. बोलतो तू कशी गाडी चालवलीस, टायरात घुसवलंस, हे टायर हे फाटल्या. तो म्हणजे दोघांचं हे झालं. मग वडील पण भडकले ह्याच्यावर. मग शेवटी तोच सिनारो झाला ना. तर मी बोललो एक काम कर, आधी पहिलं तुम्ही भांडा, नंतर आधी पहिले हे करा, कारण कशी लहान लहान पोरं होती ना. आणि मेन काय होता, तिकडे तिचा जीव जात होता. बरोबर. कसं असतं, जे बोलतात ना, याच्या रस्त्यामध्ये आपण आडवे गेलो ना. मुद्दा घ्या, लक्षात घ्या, तो ज्या रस्त्याने ते येत होते, आम्ही त्याच रस्त्याला गेला. मग शेवटी आपल्यावर निघवलं. पण एवढंच देवाच्या स्वामींच्या कृपेने की ते स्वामींनी तिथे सावरलं, नाही तर पूर्णच्या पूर्ण फॅमिली गेली असती. मग शेवटी मग भाऊजींनी मग परत बोललं काय आहे गाडीमध्ये, परत गाडी काढली, परत स्टेपनी वेपनी लावली. किती अर्ध्या तासाने स्टेपनी, म्हणजे स्टेपनी पण जाम झाली ना हो. म्हणजे एखादे कसं बोलतात की काही गोष्टी कशा असतात, स्टेपनी लावल्यावर पण गाडी चालली, पण ते असं वाटत होतं की गाडी कोण खेचतंय. सेम तसंच जो मागच्या वेळेला अनुभव झाला ना, सेम भाऊजी उतरले, मला बोलतात गाडीत काय आहे. बोला मी तर तुमच्यावर आलो. भावाला पण विचारलं, आई आणि वडील बोलायची हिंमत नाही, कारण ऑलरेडी पिसाळलेले होते ते. ते नंतर बहिणीवर पण भडकले, बोलते अक्कल नाही का, हे नाही काय. कारण तिकडून विजयदुर्गावरून येताना ती म्हातारी आम्हाला भेटली, तेव्हा तर गाडी व्यवस्थित होती, काही इश्यू नाही. आपण आणि म्हातारीच गायब झाली. आमच्या मनामध्ये तेच आलं दोघांच्या. आता आम्ही ही गोष्ट बहिणीला पण सांगितली की सांगू नका म्हणून, म्हणजे घरातल्यांना. तर मग शेवटी जेव्हा बोलतात ना, त्याच्यामध्ये ना एक हे होती वस्तू, म्हणजे जेव्हा आम्ही निघालो ना, मी तुम्हाला ती वस्तू सांगितली नाही. अच्छा, कोणती होती? खेकडे होते. अच्छा. काय झालं होतं,
मी बोललो खेकडे बोललो मुंबईला घेऊन जाईल आणि जिवंत खेकडे होते. आता तुम्हाला माहिती आहे जिवंत खेकडे किती असतात. आम्ही काय केलं ते एवढा मोठा प्लॅस्टिकचा हे सॉरी स्टीलचा डबा होता मोठा आणि त्याच्यात खेकडे घेतले होते जिवंत. म्हणून तर आम्हाला सुरुवात तिकडे झाली. पण आम्ही विचार काय केला की आजीमुळे झालं. तिचा तर जो जीव जाणार होता पण ही गोष्ट आम्हाला नंतर क्लिक झाली. भावजीनी जशी ना ते डब्बा खोलला ना सगळं काळं काळं झालं होतं डब्यामध्ये. म्हणजे कसं बोलतात ना कोणतरी मांस खात आहे ना तसं. जसे सगळे पळाले खेकडे. जसे असं उघडलं ना खेकडे म्हणजे अंडी बिंडी आहे ना जशी फोडली अंडी फेकून दिली ना सगळी अंडी काळी पडली होती. मच्छी तुम्ही विचार करा मच्छी पण काळी पडली. म्हणजे आता नॉर्मली मांस मच्छी तुम्ही कसं काळी पडणार हो. आता नॉर्मली आता आता ही गोष्ट आई वडिलांनी बघ वडील पण शॉक झाले. काळी कशी पडली. खेकडे काळे पडले. जिवंत खेकडे कसे काळे पडणार. कोणत्या रंगाचे होते खेकडे आपले? नॉर्मली काळ्या रंगाचे. रंगाचे जेव्हा आपण समुद्रामधले खेकडे कसे काळे असतात ना आम्ही तिकडे घेतले विकत हो. 500 रुपयाचे घेतले खेकडे. 400-500 रुपयाचे समजा. आणि आम्हाला काही अक्कल नाही ना की खेकडे बघा आता लोक पण त्याच्यावर पण प्रश्न बोलतील की तुम्हाला माहिती होतं की खेकडे बिकडे न्यायचे. आम्हाला कुठे एवढी आयडिया होती. आम्ही विचार काय केला की ती म्हातारी तिथे मरते म्हणजे कोणची आजी आमची चुलत आजी ती मरते आणि आम्ही तिला बॅकआउट करू. पण आम्ही मुलांसाठी पण आम्हाला कुठे माहिती होतं की आमचाच मूर्खपणा. कारण ऑलरेडी आम्हाला तिकडे एका बाईने सिग्नल दिलं होतं. कुठे त्या म्हातारीने ती चिकुसलेली म्हातारी होती ना तिने सिग्नल दिलं तर ती घुसली त्या डब्यात. ओके ती गायब झालेली तिकडून डब्यात घुसली ना. तिला ना म्हणजे थांबायचंच होतं त्या स्पॉटला. म्हणून तिने ते नाटक केलं. आता हे बैल बिल कुठे दिसले नंतर. अहो जनावर सगळेच गायब. पाऊस आला जोरात तो गायब. म्हणजे तुम्ही विचार करा ना एक प्रेतात्मा असते शक्ती ती किती लोकांना खेचू शकते. मुद्दा कळाला. मग ही गोष्ट नंतर जेव्हा आम्ही मुंबईला आलो ना तेव्हा आमचे एक पंडित आहेत त्यांना मी भेटलो प्रत्यक्ष. त्यांनी जेव्हा मला विचारलं ना की तू असा काय एवढा नर्वस आहेस आणि काय एवढा घाबरलेला आहेस तर म्हणतो गुरुजी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. आता हे प्रेक्षकांपर्यंत मी अजून बोलतो एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला विचारू का. तर बोलतो मला माहिती आहे तुला काय विचारायचं तुला काय दिसलंय ते पण माहिती आहे. म्हणलं कसं. तुझ्या चेहऱ्यावर डोळ्यावर मला दिसतंय. बोलतो तू ज्या बाईला म्हातारीला जेव्हा तू उचललास ना जेव्हा तू तिला काठी द्यायला गेलास ना पकडायला तेव्हाच तिची आत्मा त्या याच्यात घुसली त्या डब्यात घुसली. तिला कुर्ल्या पाहिजे होत्या. आणि तुला मी मागे पण बोललो होतो तुला मागे तुझा एक अनुभव झाला होता असं त्यांनी मला सांगितलं. ते बोलले देशपांडे गुरुजी मला हे पण बोलले होते की मांस मच्छी चिकन घेऊन नका जाऊ. आई शपथ सांगतो आता 2016 मध्ये जो घटना घडली आहे त्यानंतर तुम्ही मला आता कुठले असे अनुभव नाही भेटत आहेत मला. कारण कसं असतं एकदा माणूस चुकतो हो दुसऱ्यांदा पण चुकतो पण तिसऱ्यांदा नाही चुकायचा. कारण त्यांनी सांगितलं तिसऱ्यांदा तुझा समजून जायचं उपरवाले का रस्ता दिखेगा. हे जे अनुभव आहेत ना हे जुने अनुभव आहेत. म्हणजे हे चॅनलद्वारे तुमच्या आम्ही सांगतोय हे जुने अनुभव आहेत. नेहमीसारखीच आज पण मला मजा आली. कोकण ते कॅनडाचा तुमचा प्रवास गोष्टींचा फार रंजक आणि मजेशीर होता. आणि त्याला खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुन्हा एकदा आपल्या धन्यवाद तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही आम्हाला परत बोलवलं याबद्दल. थँक्यू सो मच. जरा दादांप्रमाणेच तुम्हाला आपल्या शोवरती यायचं असेल तर लगेचच आताच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल.